एकदा आजीच्या पद्धतीने दही लावून बघा आणि मस्त असं दही, अजिबात आंबट नाही आणि खमंग असं हे दही, एकदम घट्ट असं दही झालेलं आहे. हे बघा, मातीच्या भांड्यात, मातीच्या मडक्यामध्ये दही लावलं आहे. एकदम घट्ट असं दही झालेलं आहे. आजीने कशा पद्धतीने दही लावलं ते बघू. आणि मातीच्या भांड्यामध्ये दही घट्ट का होतं तेही आजी सांगतील. आणि चवीलाही एकदम मस्त असं हे दही लागतं. एवढं मातीचं भांडं आहे ना, मडक्यामध्ये दही लायचं. हा, घट राहतं, आंबट नाही होत. आणि त्या याच्या भांड्यामध्ये ना कत्तरी होतं. मडक्याचंच लागत होतं पहिलं दही. तवले होते ह्याच्यात, तवले कशाच्या? मातीच्याच का? मातीच्याच. दुधाने ह्याच्या डेऱ्यावानी हालत होत्या. याच्यात खांबाला दोऱ्या बांधून हालीत होत्या रईनं. माई म्हातारी हे मडकं होतं तेवढ्यात करीत होती. आम्हाला मग शिकवलं होतं. आम्हाला हलवता नव्हतं येतं, असं करतं, असं करीत होती. तर आज ना आपण आजीच्या पद्धतीने एकदम घट्ट आणि ह्या मातीच्या भांडं घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ धुतलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदा आपण तूप पण काढलं होतं. आजीच्या पद्धतीने एकदम घट्ट आणि छान असं दही कसं लावायचं आंबट न होता. आता हे बाजारात घेतलं. आता बाजारात यायच्यात पहिले येत होते. कुंभारात इथं जावं लागत होतं. याच्यात तर कसं दही घटवत होतं. कापाची कापा खरपूस लागत हा, खरपूस लागत होतं. आता हे राहू द्या स्टीलच्या भांड्याने कडवट लागायला. संध्या आता दूध लावलं का त्याच्या मडक्यात का संध्याकाळपर्यंत चुलीवर राहत होतं. आणि मग संध्याकाळी आल्यावर मडक्यात ओतायचं. म्हणजे आजीला असं म्हणायचं आहे का जे आपलं पहिलं दूध आहे ना ते चुलीवर असं हिसतो असं दुधाने म्हणतो ते, दुधाने ठेवायचो आणि मग ते संध्याकाळपर्यंत असं तापायचं आणि ते एकदम मस्त. आणि मग संध्याकाळी आलं की मग ते मडक्यामध्ये टाकीत होत्या, असं आजीचं म्हणणं आहे. आता हे दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दुधाचं आपण दही लावतो. आता हे दूध, या दुधामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे मी अजिबात, पण पातीला घेताना वल्ल केलेलं आहे म्हणजे दूध लागत नाही. घरच्या गायांचे दूध होते बाई. तापून घेतोय आणि गारवाया ठेवलं का मग वतितो. आता हे दूध मी तापायला ठेवलं. आता घरी कोण नसलं का असं. आता हे दूध बघूल्यात तापावलं ना. आता बघूल्यात तापितो मग याच्यात टाकीतो गार झाल्यावर. अगं आता लाच धरत तापीत होते मग टाकीत होते. आता कवाय नव्हते टाकीत. ते दूध होत जाईल नाही तर गार होऊन द्यायचं. आता आजी म्हणायची पहिलं छान असं दूध तापून द्यायचं. माझं आपणही पण तसंच दूध, पण आपण एवढं आहे का चुलीच्या इस्तावर नाही तापवता, कमी गॅसमध्ये हे दूध चांगलं थोडंसं असं घट्ट होऊन द्यायचं आहे. आणि मग आता हे एकदम कमी गॅसमध्ये मी चापायला ठेवलेलं आहे दूध. हलवून घेते ना. हा, आता ही दुधाला जी साय आलेली ती आजीने गार काढून, होऊन दे ना ग. साय जी आहे ती या दुधामध्येच आजीने अशी मिक्स केलेली आहे. त्यामुळे दही जे आहे ते एकदम मलाईदार होईल. विरजनासाठी वाटीवर दही घेतलं. वाटी घट्ट दही असं घेतलेलं आहे. बघा, अशा पद्धतीने एकदम घट्ट घट घेतोय. दही घेतलेलं आहे. आणि आता ही आजीची नाही आहे, कारण पहिल्या वेळेस काय असं दूध पावडर नव्हत्या. आता ही माझी म्हणजे मी दही लावताना थोडीशी दुधाची पावडर टाकते. आणि आपण आता हे दूध उकळताचे, कारण आजीने पहिल्यांदाच सांगताना सांगितलं की चुलीवर ते दूध तापलं जायचं, मग ते आणखीन घट्ट आणि असं लाल व्हायचं. त्यामुळे ते पहिलं दूध दही जे आजीने त्या मातीच्या भांड्यात लावायच्या ते दही घट्ट व्हायचं. आता ही 2 ते 3 चमचे दुधाची पावडर घेतलेली आहे. आता हे दूध बंद करते. आता हे ना कोमट कोमट होऊन देते. गार होतं मग टाकू.
आता याच्यात हे थंड दूध जे आहे ते टाकलेलं आहे मी, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही. आता ही दुधाची जी पावडर आहे ती मस्त अशी हलवून याच्यात मिक्स केली. आता ही त्याच्यात टाकून द्यायची. पुन्हा व्यवस्थित असं हलवून घेतलं. पुन्हा थोडा वेळ 1-2 मिनटं उकळा गॅस चालू केला आणि उकळून दिली. याला दुधाला जो घट्टपणा येतो एकदम. आता ही दुधाला जी साय आली होती ती पण दुधामध्ये मिक्स झालेली आहे. आता याची अशी उकळी आणून घ्यायची आहे खळाखळ, म्हणजे ती दुधाच्या पावडर जी टाकली ती दुधामध्ये एकदम मिक्स होईल आणि दही आपलं आणखीनच घट्ट. निमं दही टाकून घेते टाकलं निमं तर मडक्यात टाकलं दही. आजी याच्यात दही कसं काय घट्ट होतं? याच्यात घटकच खापर आहे ना, मग पाणी जिरत नाही याच्यात, मग पाणी सुकून घेतो तेव्हा घट होतं. भांडं कायला केलंय, खापर कायला केलंय? हे दूध कोमट झालेलं आहे. बोटाला चटका सहन होईल एवढे हे दूध कोमट झालेलं आहे. हे बघा, बोटाला चटका सहन होतं एवढं दूध कोमट झालेलं आहे. निम्म जे दही आता एवढं दुधात होती ते ना, आता दुधात ओतलेलं आहे आणि निम्म या मडक्यामध्ये टाकलेलं आहे आजी. आता हलवून घेते. हलवून घेते ना. आता सगळं दही जे आहे ते सगळीकडे आजी मिक्स करून घ्यायचं आहे. आता या मडक्यात होती त्या आजी. आता वतू का? वतायचं आता हलायचं नाहीये. आता आजी म्हणते आता एकदा दही लावलं का हे अजिबात हलवायचं नाही, असंच ठेवायचं आहे. हलवलं की ते एकदम म्हणजे दही इकडं आणि पाणी इकडं होईल, म्हणून अजिबात हलवायचं नाही. आणि न हलवता एकदम खापाच्या खापा असं हे दही होतं. 5 तास राहून दे. आता 5-6 तास आजीने हे असंच ठेवायला लावलेलं आहे. आणि मग ठेवून दे फ्रीज मध्ये. हा, मग आजी म्हणे 5-6 तास असं वरतीच ठेवायचं आणि मग हे दही पुढे ठेवायचं. तर तिने आजीने एकदम छान असं दही लावलंय. आता आपण कसं दही होतं ते 5 ते 6 तासानंतर पुन्हा बघू. आता न हलवता म्हणजे भांडं 10 वेळेस न हलवता आता हे 5 ते 6 तासानंतर या पद्धतीने दही झालेलं आहे. आता सध्या उष्णता आहे म्हणून पटकन असं दही सेट होतं आणि अशा पद्धतीने दही झालं. एकदम घट्ट आणि खापाचे खापा असं हे दही झालेलं आहे. एकदम आपण हॉटेलमध्ये जसं दही घेतो त्याच पद्धतीने हे दही झालं आहे. लस्सीसाठी आंबट नाही आणि कडवटही नाही. आजीने सांगितलं की स्टीलच्या भांड्यामध्ये कडवट होतं, पण या मटक्यामध्ये अजिबातही कडवट किंवा आंबट होत नाही. एकदम मस्त असं हे दही झालेलं आहे. पाहताच असं वाटतं की लगेच खावा असं हे दही